पॉलिटिक्स है। इस देश का आम आदमी परेशान है, ये पॉलिटिक्स है। पॉलिटिक्स जो है उसी का हर चीज को पॉलिटिक्स कहना, उनका अहंकार को ही पॉलिटिक्स को कह रहे हैं। संवादहीनता और असंवेदनशीलता ये दो भारतीय जनता पार्टी का अहंकार है और उसके कारण देश में ये अराजकता की स्थिति पैदा हो रही है। प्रधानमंत्री पद की गरिमा नहीं रखी थी, ऐसा उनका कहना है। वहां पर घर के बाहर आंदोलन करके एप्स्टीन फाइल में हमारे देश के पंतप्रधान ने डांस किया, इसका उल्लेख है। ये कहाँ की गरिमा है? हम सिंदूर ऑपरेशन के तहत पाकिस्तान जीतने जा रहे थे तो हमारा सीज फायर जो है वो वहां से डोनाल्ड ट्रंप करते हैं, तो ये कौन सी गरिमा है? हर व्यक्ति के खाते में 15 लाख डालने की बात की थी और वादा पूरा नहीं हुआ। हर साल 2 करोड़ लोगों को रोजगार देने की बात की थी, वो वादा पूरा नहीं हुआ। किसान को लागत मूल्य से 1.5 गुना आमदनी का वादा किया था, वो नहीं हुआ। तो जो आदमी लगातार बार बार झूठ बोल रहा है, केवल चुनिंदा उद्योगपतियों के लिए ही काम कर रहा है, उन्होंने गरिमा देश के पंतप्रधान पद की गरिमा बहुत पहले खो दी है। सर, ये गुलाब के फूल लेके आए हाथ में जी, ये स्वागत करणार का आले तर हो स्वागत है उनका। हमारी कांग्रेस की मोहब्बत की दुकान है, हम उनका स्वागत की करेंगे और संविधान भी उनको देंगे। फुलं घेऊन आला आहात, गुलाब घेऊन आलात, मात्र भाजप आंदोलन करते, मागच्या मध्ये पोलिसांनी तिथूनच उचललंय। त्यांचं स्वागत आहे, त्यांना पोलिसांनी त्यांना येऊ द्यावं, आम्ही त्यांचं चहापान करू, त्यांना फुल देऊ, त्यांचं स्वागत करू, त्यांना संविधान भेट देऊ। आम्ही संवादहीनतेवर आमचा विश्वास नाही, आम्ही त्यांच्याशी संवाद साधू। राहुल गांधी यांच्या फोटोला त्यांनी अक्षरशः चकला मारल्या, जोडे मारले आणि शिवीगाळ देखील केली। जळी काष्टी पाषाणी राहुल गांधीच त्यांना दिसत आहेत आणि त्यामुळे त्यांचं एकंदरीत सत्तेत असताना एवढी मोठी सत्ता त्यांच्याजवळ आहे, देशात आहे, राज्यात आहे, मात्र आता त्यांना कुठेतरी फ्रस्ट्रेशन आलेलं आहे आणि त्यांनी वैराग्यातून उचललेली कृती आहे। मी त्यांच्यावर दया व्यक्त करतो। ये प्रोटेस्ट के बाद धर्मेंद्र प्रधान का बयान आया, राहुल गांधी धर्मेंद्र प्रधान ने हाच प्रश्न भारतीय जनता पक्षाला विचारला पाहिजे। महाराष्ट्रात 5वी बहुमत आहे, केंद्रात बहुमत आहे, खूप पैसा त्यांच्याजवळ आहे, सत्ता सर्व एकवटली आहे, केंद्रित झालेली आहे, तरी त्यांना राहुल गांधींच्या बद्दल एवढा आकस का आहे, यातच सर्व काही दडलेलं आहे। राहुल गांधी हे या देशाचं सर्वसामान्यांचं नेतृत्व करतात आणि राहुल गांधींचा असणारा द्वेष म्हणजे या देशाचं लोकशाही नाकारण्याचा त्यांचा हा अहंकार आहे। भारतातल्या सर्वांनी हीच भूमिका घेतली पाहिजे। ही राहुल गांधींची काँग्रेस पक्षाची भूमिका न राहता भारतातील तमाम नागरिकांची हीच भूमिका असली पाहिजे, तरच आपला देश पुढे जाऊ शकेल, तरच आपल्या देशातली लोकशाही तगू शकेल, तरच आपलं संविधान तरू शकेल। अन्यथा हुकुमशाहीच्या हेकेखोरीच्या नादात या देशामध्ये तानाशाही आल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे दुसरा स्वातंत्र्याचा लढा आपल्याला सर्वांना लढला पाहिजे। त्या भेटीबाबत शरद पवारजी आणि त्यांचा पक्ष जेव्हा टिप्पणी करेल त्यानंतरच त्यावर बोलणं उचित ठरेल।